जर तुम्ही महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल किंवा तुम्ही स्वतः एक चालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्य सरकारने एक मोठा निर्णय लागू केला आहे. आता प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येणे अनिवार्य असणार आहे. पण हा नियम नक्की काय आहे? परीक्षा कशी होणार आणि नियम पाळला नाही तर काय होईल? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान असणे आता बंधनकारक असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी 1 मे ही तारीख निवडण्यात आली आहे, कारण तो आपला महाराष्ट्र दिन आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की आता चालकांना मराठीचा पेपर द्यावा लागणार का? तर याचे उत्तर हो असे आहे. या चाचणीत 3 मुख्य गोष्टी तपासल्या जातील. वाचन, चालकाला रस्त्यावरील साईनबोर्ड किंवा कागदपत्रे वाचता येतात का? लेखन, एखादे साधे वाक्य मराठीत लिहिता येते का? संवाद, प्रवाशांशी किंवा अधिकाऱ्यांशी साध्या मराठी भाषेत संवाद साधता येतो का? महत्त्वाची नोंद, जर चालक या चाचणीत नापास झाला तर त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच परवाना रद्द केला जाऊ शकतो. सरकारच्या म्हणण्यानुसार हा नियम आधीपासूनच अस्तित्वात होता, मात्र त्याची कडक अंमलबजावणी होत नव्हती. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमधून प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या की चालक मराठीत बोलण्यास नकार देतात किंवा त्यांना भाषा समजत नाही. परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे चांगली गोष्ट आहे, पण ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करता तिथल्या भाषेचा आदर करणे आणि ती शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या मोहिमेत केवळ चालकांनाच लक्ष केले जाणार नाही. जर कोणत्याही परिवहन अधिकाऱ्याने म्हणजेच RTO ऑफिसरने नियमांचे उल्लंघन करून मराठी न येणाऱ्या व्यक्तीला लायसन्स दिले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून अनेक वाद आणि घटना समोर आल्या आहेत. 2025 मध्ये देखील काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले होते. हे सर्व टाळण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा हा निर्णय योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या घडामोडी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.